दरम्यान रत्नागिरीतल्या खेडशी गावातील एका महिलेने मसाजोगमध्ये जाऊन संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची भेट घेतली होती। तसंच कृष्णा आंधळेचे आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा तिने केलेला होता। आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। कृष्णा आंधळेबाबत दावा करणारी महिला मानसिक रुग्ण असल्याचं सांगण्यात येत आहे। त्या महिलेची आता रत्नागिरी पोलीस चौकशी करणार आहेत। रत्नागिरी पोलिसांकडून त्या महिलेच्या कुटुंबियांची प्राथमिक चौकशी करण्यात आलेली आहे। यावेळेला कुटुंबियांच्या चौकशीतून ती महिला मनोरुग्ण असल्याचं सांगण्यात येत आहे। संतोष देशमुख हत्याकांडाने पूर्ण महाराष्ट्र हादरला होता आणि काही दिवसापूर्वी संतोष देशमुख यांच्या घरी रत्नागिरीतली एक महिला गेली होती। ही अज्ञात महिला त्या ठिकाणी जाऊन तिनं कृष्णा आंधळेबद्दल माझ्याकडे पुरावे असल्याचा दावा केला होता। परंतु ही महिला नेमकी कोण आणि ती त्या ठिकाणी कशासाठी गेली होती याचा पोलीस कसून शोध घेत होते। बीड पोलीस आणि रत्नागिरी पोलिसांकडे हा जो ही महिला हिची पूर्ण माहिती दिलेली होती आणि रत्नागिरी पोलिसांनी त्या महिलेचा आता कुठेतरी छाडा लावलेला आहे। आपण जर बघितलं तर सध्या ती महिला ज्या ठिकाणी राहते खेडशी गावामध्ये त्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत आणि त्या महिलेच्या दाराला जे आहे ते आता लॉक लागलेलं पाहायला मिळतंय। एकंदरीत बघितलं तर ही महिला जी आहे ही मनोरुग्ण असल्याचं पोलिसांच्या तपासात पुढे आलेलं आहे। तसंच तिचा स्वभाव जो आहे तो लहरी असल्यामुळे आणि काही बरळण्याची तिला सवय असल्यामुळे टीव्हीवरच्या बातम्या बघून या महिलेनं या कुटुंबाला न्याय देण्यासाठी कृष्णा आंधळेचे पुरावे माझ्याकडे असल्याचा खोटा दावा केला होता। हे पोलीस तपासात आता पुढे आलेलं आहे। आता एकंदरीत बघितलं तर 2022 पासून ही महिला जी आहे हे मनोरुग्ण असल्याचं सिद्ध झालेलं आहे आणि ह्या मनोरुग्ण महिलेने संतोष आंधळेचे पुरावे जे आहेत ते माझ्याकडे असल्याचा दावा केला होता। परंतु ही रहस्यमय महिला जी आहे रत्नागिरी पोलिसांनी शोधून काढला आणि त्याच्या मागचा जो पूर्ण जो त्या महिलेने केलेला बनाव होता तो देखील पोलिसांनी पुढे आणलेला आहे। सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी।